दरम्यान अंबादास दानवेंनी घटनास्थळाची पाहणी केली आहे आणि याच वेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे सरकारने डोंबिवली एमआयडीसी मधील कंपन्या हलवण्याचा निर्णय केला, पण महायुतीच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सुद्धा दानवेंनी यावेळी केलाय। आणि याच पार्श्वभूमीवर वैशाली दरेकर आणि अंबादास दानवेंनी या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती। या भागात अशा पद्धतीने जवळपास 450 फॅक्टरीज आहे, त्यातल्या 5 फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे। हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला। काय नाही, प्रोबेचं झालं तेव्हा सुद्धा सांगितलं सगळ्या केमिकलच्या हलवतो आम्ही, लाल झोन मध्ये सगळे बाहेर पाठवतो। काय करतात, काय नाही केलं आज एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा। आता मला एवढं लाखचं नुकसान आहे, कोण देणार पैसे? आम्ही आता जस्ट शिफ्ट केलेली 6 महिन्यापूर्वी, इन्शुरन्स वाले माझ्याबरोबर बसलेले, मी फक्त हफ्त्याचे पैसे देत होतो त्यांना, तेवढं त्यांच्यासमोर फुटली ती। बँकेचं आहे, मी लोन घेतलं त्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे, ते काय देणार? ते इन्शुरन्स वाले नियम सांगणार की हे तुमचं बरोबर नाही, ते बरोबर नाही। पैसे गेले ना, आता आम्ही लाखोनी गेलो ना आम्ही। अविनाश गरीब आहे, सत्यम डोर्स बनवण्यात तिथे। आपल्यासोबत आता अंबादास दानवे आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी या परिसरात या ठिकाणी यांची पाहणी केलेली आहे। आपण त्यांच्यासोबतच आता बोलूया। त्यांना सांगतोय की ते इथलं ना उडाला, फक्त हुंडे वाचले असते सर। मदत नको साहेब, माणसं मेली असती ना माझी कंपनीतली, तर ते मला बरोबर वाटलं नसतं एकदम। कसं माणसं माझी मेली असती, पैशाचं नुकसान काही नाही, आपण भरून काढू शकतो। माणूस मेला तर काय करणार आहे? त्याला काय करू शकतो आपण? मग ह्यांच्यामुळे आम्ही मरतो ना सर, आमची माणसं मरतो। नाही, आता आपण ह्या केमिकल कंपन्या तिथून बाहेर केल्या पाहिजे असं मागणी करू आपण। त्यांचं नाव नंबर लिहून घ्या। दानवे साहेब, इथे वारंवार अशा घटना घडतात। काल देखील हा ब्लास्ट घडलाय, 6 वर्षापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना घडली होती। काय म्हणणं आहे आपलं? आज आपण पाहणी केली आहे या ठिकाणी। मलाही पत्र द्या ना, केस होत राहील तुमचं, आपण सरकारशी बोलू ना, त्याला कशा काळजी करा? आम्ही मेहनत करून करतोय, आपले काय बाप कमाई नाही, आमची आप कमाई आहे। ठीक आहे, चल, त्यांचं नाव नंबर लिहून घ्या। आणखी किती जण आहेत असे? तिथे सगळेच आहे, ह्याच्या भावाची पण कंपनी आहे, सगळी फुटली। आम्ही आत्ता घेतलेली, 3 महिने झाले, कर्ज घेतले 2 करोड रुपये। आता कसे हफ्ते भरणार आम्ही? W215, 216, 217, 218 चारी फुटल्यात। ती 218 हुंडे तर जळाली पूर्ण संपूर्ण। सर, काय सांगाल? अशाच प्रकारच्या अनेक घटना या ठिकाणी घडतात। दर 2 महिन्यांनी एखादा ब्लास्ट होतोय। प्रदूषणाची समस्या, मात्र सरकार अद्यापपर्यंत याबाबत काहीच निर्णय घेत नाही। सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू आपण आता। सर, आपण आता काही वेळापूर्वी बोललात की उद्धव ठाकरे सरकारमध्ये या ठिकाणी 5 कंपन्या होत्या, स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यानंतर ही पूर्ण प्रक्रिया रेंगाळली। बिलकुल, या सरकारने त्याच्याकडे लक्षच दिलेलं नाहीये। आता ते लक्ष द्यायला भाग पडू आपण सरकारला। बिलकुल, एकंदरीत नागरिकांकडून पण असं सांगितलं जातं की एखादा ब्लास्ट झाला किंवा घटना घडली तर या ठिकाणी दौरे केले जातात, आश्वासनं दिली जातात, मात्र त्यानंतर काहीच कारवाई होत नाही। कसं नागरिकांनी सुद्धा पाठपुरावा केला पाहिजे या सगळ्या विषयाचा, कारण आता रोज काही ना काही होत असतं, तर त्याच्यात जावंच लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, नागरिकांची जबाबदारी असते। बरेच लोक नंतरच भेटतात ना, एकदा पहिल्यानंतर भेटल्यानंतर दुसरी घटना झाल्यावरच भेटतात। ते पण विरोधी पक्षनेता म्हणून आता काय भूमिका असणार आहे तुमची आणि सरकारकडे काय मागणी? जिथं ब्लास्ट ज्याचे इफेक्ट झाले त्यांना मदत मिळाली पाहिजे, मृत्युमुखी पडलेल्यांना सुद्धा मोठी मदत मिळाली पाहिजे, आणि इथले जे असे जीव घेणे उद्योग आहे ते बाहेर गेले पाहिजे। एकंदरीतच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आता या ठिकाणचा दौरा केला आणि त्यांनी यावेळी सरकारवर सडकून टीका केली आहे। यावेळी त्यांनी सरकारने ठोसपणे निर्णय घेतला पाहिजे असं सांगितलं। कॅमेरा पर्सन